बहुजन संघटक पेजच्या दर्शकांना सप्रेम जय भीम। आज एक समाज मनामध्ये म्हणजे एक आभासी दहशत निर्माण करणारा विषय, म्हणजे त्यातून काही फारसा दहशत नाही आहे, परंतु ती एक आभास निर्माण करून म्हणजे दहशत निर्माण करण्याचा जो काही प्रतिक्रांतीवाद्याकडून जो प्रयत्न होत आहे, त्या प्रयत्नाचा एक भाग आणि या पार्श्वभूमीवर जी आनंदराज आंबेडकर, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणजे घराण्यातले वारस, त्यांनी अशी युक्ती केलेली आहे आणि ती युक्ती म्हणजे जे संविधान बदलायला निघालेले आहेत असे जे फोर्सेस मान्यता प्राप्त आहेत भारतीय समाज जीवनात, त्यांच्या ग्रुपमध्ये, त्यांच्या मित्र पक्षामध्ये सहभागी होऊन एक त्यांच्याशी राजकीय तडजोड करण्याचा निर्णय परवा झाला। त्याचं सर्वत्र बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि समाजामध्ये एक संभ्रम निर्माण झाला की असं कसं संविधानवादी जी काही भूमिका घेऊन बाबासाहेबांची चळवळ चालवण्याऐवजी जे बाबासाहेबांच्या विचाराला आणि संविधानाला ज्यांनी उभारी येऊ दिलं नाही, अशांच्या कल्पामध्ये त्यांचेच वारस आनंदराज आंबेडकर हे त्यांच्याशी मैत्री करतात। ही गोष्ट समाज मनाला म्हणजे न पचणारी आहे आणि न पचणारी असल्यामुळं त्याची सर्वत्र चर्चा होत आहे। आता याच्यामध्ये की तसं महाराष्ट्राचं जे काही राजकारण आहे हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आज स्वातंत्र्यानंतर 75 वर्षाच्या या लोकसत्ताक भारताच्या या कालखंडात महाराष्ट्राचं राजकारण हे एक केंद्रबिंदू राहिलेला आहे, म्हणजे वैचारिक दृष्ट्या एक केंद्रबिंदू राहिलेला आहे। आणि तसा क्रांतीचं आणि प्रतिक्रांतीचं जे काही नेतृत्व आहे ते नेतृत्व देखील महाराष्ट्रामध्येच निर्माण झालेलं आहे। त्याचबरोबर दोन्ही चळवळी महाराष्ट्राच्या भूमीतच, म्हणजे क्रांतीची चळवळ आणि प्रतिक्रांतीची चळवळ, या दोन्ही चळवळी महाराष्ट्रामध्येच म्हणजे वाढल्या आणि त्याचं म्हणजे जसं की म्हणजे 1920 ते 30च्या या दशकामध्ये म्हणजे नागपूरला जी कर्मठ ब्राह्मणांची जी काही संघटना आहे ती RSS स्थापन झाली आणि याच भूमीमध्ये नागपूरलाच 1920 ला जी पहिली परिषद, जी बहिष्कृतांची जी पहिली परिषद, राष्ट्रीय स्तरावरल्या बहिष्कृतांची पहिली परिषद, ही देखील नागपूरलाच स्थापन झाली। आणि या परिषदेने ठरवलं, एक दिशा ठरवली, निश्चित अशी लोक चळवळीची दिशा ठरवली आणि या लोक चळवळीच्या दिशा निर्देशनाच्या म्हणजे पाऊल खुणा लक्षात घेऊन RSS ही 4-5 वर्षानंतर स्थापन झाली। म्हणजे
आंबेडकरवादी चळवळ ही 1920 ला माणगावला जी काही म्हणजे परिषद झाली, बहिष्कृतांची जी परिषद झाली, ती माणगावच्या बहिष्कृत परिषदेमध्ये तिला लोकांचं स्वरूप प्राप्त करून त्याचा आरंभ केला. म्हणजे जी लोक चळवळ उभा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या चळवळीचा, स्वाभिमानी चळवळीचा आरंभ केला. आणि त्या आरंभाची दहशत घेऊन किंवा हे जे काही होऊ लागलेलं आहे हे दीर्घकालीन टिकणार आहे याचं जे काही म्हणजे कानोसा घेणारे जे काही कर्मठ ब्राह्मणांचे जे काही बुद्धिवादी लोक होते त्यांनी समजून घेतलं आणि त्यांनी RSSची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूरला केली. हा आपण एक कीपिंग माइंड, आपल्या माइंड मध्ये हा भाग असावा, कारण हा इतिहास आहे आणि जे जे काही घटना घडत असतात त्या इतिहासाचा धागा पकडून त्या घडत असतात. तेव्हा इथून ह्या खऱ्या अर्थानं भारतीय म्हणजे समाज जीवनामध्ये जे लोक चळवळी झाल्या त्या लोक चळवळीतून जे काही राजकारण उदयास आलेलं आहे त्याचे आज आपणाला काही परिणाम दिसत आहेत. तर ते या म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही बाबासाहेबांनी जे काही वर्गीकरण केलं, समाजाचं वर्गीकरण केलं, ब्राह्मण, ब्राह्मणेतर आणि बहिष्कृत, तर बाबासाहेबांनी ब्राह्मण सोडून दिले. ब्राह्मणेतर आणि बहिष्कृत वर्ग यांना आपल्या चळवळीचा आधार बनवण्याचं निश्चित केलं. म्हणजे आपला चळवळीचा जनाधार हा ब्राह्मणेतर आणि बहिष्कृत यांना बरोबर घेऊन आपली ही चळवळ चालवायची असं निश्चित केलं. आणि बाकी ब्राह्मणांनी आपली स्वतंत्र अशी त्यांची एक ओळख निर्माण करण्यासाठी हिंदू महासभाच्या माध्यमातून त्या काळात ते काम करायचे. अशी एक त्यांनी चळवळ सुरू केली. फोरफ्रंटवर कर्मठ ब्राह्मण न येता म्हणजे 1920 लाच टिळकांच्या नेतृत्वापर्यंत ते कर्मठ ब्राह्मणांच्या हातात ठेवली. आणि मग ही चळवळ, ब्राह्मण्याची चळवळ व्यापक करायची असेल, विस्तृत करायची असेल आणि ती ब्राह्मणांना सुरक्षित ठेवायची असेल तर जनाधार विस्तृत केला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी म्हणजे महात्मा गांधीचं नेतृत्व त्यांनी समोर केलं आणि महात्मा गांधीचं नेतृत्व आणि मग त्याचं जे काही एक संस्था काँग्रेस स्थापन केली. आणि मग त्यावेळेस खरे जे काही प्रतिनिधित्व करणारं काम, ब्राह्मण्याचं प्रतिनिधित्व, हिंदूंचं प्रतिनिधित्व, अर्थात इथले जे काही पुढारलेला वर्ग जो आहे त्यांचं प्रतिनिधित्व हे म्हणजे काँग्रेसच्या माध्यमातून गांधीजी नेतृत्व करत होते. आणि बाकी ब्राह्मणेतरचा जो वर्ग होता त्यामध्ये फुल्यांची चळवळ ही सक्रिय होती. म्हणजे सत्यशोधक समाजाची चळवळ सक्रिय होती. आणि मग त्या सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर हे यांनी एकत्र मिळून अशी एक चळवळ उभी केली. आणि त्याच काळामध्ये बाबासाहेबांची ही चळवळ म्हणजे सुरू झाली. आणि मग त्यांच्याशी एक मैत्री, ब्राह्मणेतर आणि सत्यशोधक यांच्याशी मैत्री भाव ठेवून बहिष्कृत वर्गाची चळवळ विस्तृत करण्याची जी रणनीती आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आखली. आणि मग त्याला कृती कार्यक्रमाचं स्वरूप देण्यासाठी मग शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड आणि सत्यशोधकांचे जी कोणी मंडळी होती त्यांचं सहकार्य घेऊन, आणि इतकंच नाही तर कायस्थ जे आहेत ते कायस्थ देखील ब्राह्मण्याच्या म्हणजे ह्याच्यामध्ये पिळलेले आहेत. त्यांचाही म्हणजे फार मोठा म्हणजे छळ केलेला आहे ब्राह्मण्यानं. म्हणून म्हणजे CKP चा जो काही समाज होता जो ब्राह्मण्याच्या विरोधात संघर्ष करीत राहिला, त्यामध्ये त्यांचं जे नेतृत्व आहे, त्यांचं बौद्धिक नेतृत्व जे आहे ते म्हणजे
प्रबोधनकार ठाकरे हे करत होते. आता हे जे काही, आणि मग बाबासाहेबांच्या बरोबर सुद्धा चित्रे, म्हणजे म्हणजे टिप्पणीस, हे सर्व सीकेपीचे लोक बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये सक्रिय कार्यरत होते. म्हणजे एकंदरीत म्हणजे वर्गीकरण जे काही बाबासाहेबांनी केलेलं होतं त्या वर्गीकरणानुसार फार मोठा एक म्हणजे या जाती समूहामधला फार मोठा जो वर्ग आहे, 70 ते 80% वर्ग कव्हर होणारा वर्ग बाबासाहेबांनी आपल्या चळवळीचा आधार बनवला. आणि मग म्हणजे आता स्वातंत्र्याच्या लढाईचं काम सुरू केलं. तर मुळातच या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचं जे काही मूल्य आहे ते मूल्य समाज जीवनात रुजवावं, आणि इथली जी काही जाती धर्मग्रस्त आणि जातीग्रस्त राजकारण आहे ते नस्तनाबूत व्हावं, आणि लोकसत्ताक प्रबुद्ध भारत निर्माण व्हावा, यासाठी म्हणून बाबासाहेबांनी आपल्या चळवळीची सुरुवात केली. आणि शेवटी जे काही त्यांनी जे काही टप्प्याटप्प्यातून तिथे पुढे आलेले आहेत, आणि त्यांनी शेवटी म्हणजे भारताचं संविधान लिहिलं. संविधान लिहिलं त्यावेळेस त्यांनी सर्व भारतीयांना मुक्त करण्यासाठी, म्हणजे गुलामीतून मुक्त करण्यासाठी आणि सर्व नागरिकांना स्वातंत्र्य देण्यासाठी जे जे काही मूल्य भारतीय संविधानामध्ये हे केले, म्हणजे तरतूद केली, करून घेतली, आणि ते संविधानामध्ये ते केली, म्हणजे यांनी एकट्यानं केलेली नाही, तर संविधान सभेमध्ये मंजूर करून घेतली. म्हणजे हे सर्व आम सहमती, ही जी काही भारताचं संविधान आहे ते भारताचं संविधान कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये सर्वांनी मिळून सर्वांच्या सहमतीनं हे झालेलं आहे. आणि त्यामध्ये मग विरोध करणारे जे आहेत ते म्हणजे हिंदू महासभेचे लोक तेव्हाही ते या संविधानाला विरोध करत होते, परंतु त्यांची चलती राहिली नाही. आणि नेहरू वगैरे हे जे आहेत यांनी थोडासा म्हणजे पुरोगामित्वाची भूमिका घेऊन म्हणजे हे सर्व काही संविधान बनवलं. आता हे संविधान बनवलं, परंतु राजकीय सत्ता, मूळ म्हणजे जे काही कळीचा मुद्दा जो आहे तो संविधान बनवलं, परंतु राजकीय सत्ता जी आहे ही राजकीय सत्ता ही बहिष्कृत वर्गाच्या हाती जाऊ नये किंवा ब्राह्मणेतराच्या हातात जाऊ नये, आणि मग त्याचं जे काही नेतृत्व आहे ते नेतृत्व ब्राह्मणाकडेच राहिलं पाहिजे. याच्यासाठी म्हणून काँग्रेसनं जी काही रणनीती आखली त्या रणनीतीचा भाग म्हणून म्हणजे जे काही नंतरचं जे काही सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीला जे काही काँग्रेसमध्ये विलीन करून घेतलं, आणि ते विलीन करून घेतलं, पण ते फक्त समोरचे लोक जे काही नेतृत्व करत होते त्यांना विलीन करून घेतलं, परंतु लोक जागृतीचा जो रेटा आहे, तो स्वाभिमानाचा जो रेटा आहे तो कायम तो राहिलेला आहे. आणि मग तो वारसा पुढे चालत चालत बाबासाहेबांनी म्हणजे ही जी काही राजकारण, त्यांचं जे राजकारण आहे ते लोकांच्या चळवळीतून उभं राहिलेलं आहे. म्हणजे लोकांच्या चळवळीतून त्यांना मान सन्मान आणि प्रतिष्ठा प्रदान करण्यासाठी हे बाबासाहेबांचं राजकारण उभं राहिलेलं आहे. आणि त्याला प्रोटेक्शन जे आहे भारताच्या संविधानानं म्हणजे संवैधानिक प्रोटेक्शन म्हणजे संवैधानिक संरक्षण म्हणजे बाबासाहेबांच्या या राजकीय चळवळीला मिळालेलं आहे. परंतु लोक जे आहेत हे असे गर्दी जागृत समाज बाबासाहेबांना जागृत करून लोक चळवळ उभी केली आणि लोक जोडले. काँग्रेसने म्हणजे गर्दी जमा केली आणि गर्दी जमा करून भावनेच्या आधारावर त्यांनी लोक जमा केले आणि बाबासाहेबांनी विचाराच्या आधारावर लोक जमा केले. आणि म्हणून ही विचाराचं दृढीकरण करून राजकीय चळवळ सर्वव्यापी केली. सर्वांगीण त्याचे जे पैलू आहेत म्हणजे जसं सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक हे जे काही समाज जीवनाचे सर्वांगीण जे पैलू आहेत त्या सर्वांगीण पैलूवरती बाबासाहेबांनी सक्रिय होऊन म्हणजे शैक्षणिक हे सर्व त्याच्या संस्था निर्माण करून लोकांना जागृत करून राजकारण सुरू केलेलं आहे. आणि त्याचा जो परिणाम आहे ते लोकांचं राजकारण बाबासाहेबांनी लोकांचं राजकारण केलं आहे. आणि काँग्रेस आणि त्यांचे बरोबर जे काही मित्र होते
त्यांनी सत्ता प्राप्तीचं राजकारण केलेलं आहे. कारण त्यांनी जे काही आम्ही म्हणजे सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर समाजाला जी काही चळवळ होती ती चळवळीला म्हणजे अपील काय केलं त्यांनी की बा तुम्हाला आता भारत स्वतंत्र होणार आहे आणि स्वतंत्र होणार आहे तर आता सत्ता मिळणार आहे आणि मग ते सत्तेमध्ये तुम्ही कुठं राहणार आहे, त्यामुळे तुम्ही काँग्रेसमध्ये सहभागी व्हा, असं एक सत्तेचं म्हणजे हे दाखवून म्हणजे सत्तेची म्हणजे लालसा देऊन बाकीच्या म्हणजे सर्व वर्गाला त्यांनी म्हणजे आपलं एकत्रित करून राजकारण केलेलं आहे काँग्रेसनं. आणि मग खऱ्या अर्थानं संवैधानिक आणि भारताच्या संविधानाच्या सुसंगत जे काही लोकांचं राजकारण जे आहे ते बाबासाहेबांचंच आहे. आणि म्हणून मग बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये म्हणजे हे जे काही त्याला जे काही आधार मिळाला, काय आधार मिळाले, एकतर हे जे काही स्वातंत्र्य समता बंधुत्वाचं जे मूल्य आहे या मूल्याला भारताच्या संविधानानं हे केलं, संवैधानिक करून टाकलं आणि त्याला सामाजिक आचरणाची जोड मिळावी म्हणून 14 ऑक्टोबर 1956ला 22 प्रतिज्ञा देऊन त्यांना म्हणजे धम्मक्रांती घडवून आणून लोकांना तो जो जनाधार आहे प्रज्ञा संपन्न जनाधार तो लोकांना राष्ट्राला अर्पण केला. असं हे बाबासाहेबांचं राजकारण आहे. आता हे बाबासाहेबांचं हे जे राजकारण आहे लोकांना शहाणं करत करत त्यांनी म्हणजे हे केलेलं आहे, म्हणजे लोकांमध्ये जागृती निर्माण करत शहाणं करत त्यांनी राजकारण संघटित केलेलं आहे. त्यामध्ये बरेच बाहेर यायचे कारण काय की घालमेल होत असते ना लोकांना, ती बौद्धिक पातळीवर ते समजत नाही आहे काय होऊ लागलेलं आहे. राजकारण तसा डावपेचाचा खेळ आहे आणि मग हे डावपेच जे आहेत हे जे जातीग्रस्त आणि धर्मग्रस्त लोकांच्या ज्या काही रणनीती आहेत त्या रणनीती लक्षात घेऊन बाबासाहेबांनी जी काही म्हणजे डावपेच आखलेले आहेत त्या डावपेचाचा जो भाग बऱ्याचशा लोकांना सहकार्यांना सुद्धा समजायचं नाही म्हणून बाहेर करत राहायचे. परंतु अशी काही म्हणजे मोडकळीस आलेले नाहीत आणि म्हणून ते जे काही सत्ता प्राप्तीचं राजकारण हे बाबासाहेबांना कधीच केलेलं नाही. लोककल्याणाचं राजकारण त्यांनी केलेलं आहे, लोकांना शहाणं करण्याचं राजकारण केलेलं आहे आणि त्यांना म्हणजे आपले जे काही लोकप्रतिनिधी कॉम्पिटंट सभागृहात पाठवून त्यांनी लोकांचे जे प्रश्न समस्या सोडवायचे आहेत त्या म्हणजे सोडण्यासाठी फक्त 1937लाच त्यांचे म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणजे स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडून गेले, परंतु नंतर त्यांचे प्रतिनिधी निवडून जाऊ शकले नाहीत. आणि मग शेड्यूल कास्ट फेडरेशनचं जे काही राजकारण होतं ते मग ते एका विशिष्ट जाती म्हणजे अनुसूचित जातीशीच केंद्रित होतं आणि त्यामुळं त्यांनी मग त्याला विस्तृत करण्याचा जो भाग आहे तो डबल करावा लागला. कारण 1937ला जो आहे स्वतंत्र मजूर पक्ष होता आणि त्यावेळेस बरेचसे काही ब्राह्मणेतर आणि काय असतं सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे बाबासाहेबांच्या या चळवळीमध्ये स्वाभिमानाच्या राजकारणामध्ये सहभागी होते. परंतु नंतर शेड्यूल कास्टचं राजकारण म्हणजे शेड्यूल कास्टला संघटित करावं, त्यांचं प्रतिनिधित्व करावं लागलं म्हणून त्यांना म्हणजे या राजकारणामध्ये थोडासा सेटबॅक. आणि मग नंतर म्हणजे तरीही मग म्हणजे संविधान लागू झाल्याच्या नंतर मग राष्ट्रीय स्तरावर देखील बरेचसे काही म्हणजे खासदार आणि प्रत्येक राज्यामध्ये म्हणजे हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, इकडं कर्नाटक या राज्यामध्ये सुद्धा तामिळनाडू या सर्व राज्यामध्ये लोकप्रतिनिधी निवडून येऊ लागले शेड्यूल कास्ट फेडरेशनचे आणि अशा पद्धतीने त्यांचे राजकारण सुरू झालं. परंतु बाबासाहेबांच्या नंतर त्यांची जी अनुयायी आहेत त्यांच्या अनुयायामध्ये म्हणजे जे बाबासाहेबांनी सर्वांसाठी जे राजकारण करायचं आहे त्याच्यासाठी जी काही तरतुदी केलेल्या होत्या त्या तरतुदी त्यांना ते काही म्हणजे त्या तरतुदीनुसार तसं लोकसंग्रह करता येऊ शकला नाही, तसं राजकारण ऑर्गनाईज करता येऊ शकलं नाही आणि त्यांचं जे काही लोकांना जे काही समस्या निर्माण करल्या लोकांसमोर त्या समस्या सोडण्यामध्ये त्यांचं जे काही वेळ गेला आणि त्याच्यात लोकांची चळवळ फक्त एकच झाली की ते भूमिहीनाचा सत्याग्रह हीच लोक चळवळ बाबासाहेबांच्या नंतर दादासाहेब गायकवाडांच्या माध्यमातून झाली आणि नंतर मग ही चळवळ झाल्यानंतर एक म्हणजे काँग्रेस आणि प्रस्थापितांचे जी कोणी आहेत म्हणजे ब्राह्मण्याचे जे काही प्रतिनिधित्व करणारे जे राजकारण आहे त्या राजकारणाला वाटलं की हे जे आहे बाबासाहेब गेले तरीही हे चालूच आहे, म्हणजे हे जे काही राजकारण आहे नेतृत्व गेलं
तरी हे चालू आहे. म्हणजे ह्याचा जो काही केंद्र कुठं आहे, तर हे केंद्र जो आहे तो लोक आहे, लोकांची चळवळ आहे, आणि त्यामुळे त्यांना तो केंद्र सापडला नाही. परंतु त्यावेळेस मग त्यांनी एक असं ठरलं की जे कोणी अनुयायी होते त्यांच्या बरोबर, म्हणजे दादासाहेब गायकवाड म्हणजे हे सर्व लोकांच्या बरोबर म्हणजे काँग्रेसनं म्हणजे यशवंतराव चव्हाण वगैरे यांच्या युती केली आणि त्याच्यानंतर सर्व आमचं जे काही स्वाभिमानी राजकारण होतं ते स्वाभिमानी राजकारण पूर्णतः गुलामीच्या गर्तेत फसलं. म्हणजे एकंदरीत आज जी काही युती जे आनंदराज आंबेडकर यांनी म्हणजे शिंदे शिवसेनेशी जी युती केलेली आहे, आणि आतापर्यंत जी काही युती करायची एकी करायची म्हणजे युती करायची, त्याच्यासाठी जे काही आमचे म्हणजे आमच्या मधले जे काही बाबासाहेबांनी जी काही प्रज्ञासंपन्न लोक म्हणजे आरक्षणाच्या माध्यमातून कर्मचारी आणि अधिकारी वर्ग निर्माण झाला, राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून म्हणजे हे झाले, म्हणजे पुढारी जे लोकप्रतिनिधी म्हणजे संसदेचे खासदार, विधानसभेचे आमदार हे राजकीय आरक्षणातून मिळाले, म्हणजे आणि नोकऱ्याच्या आरक्षणातून अधिकारी आणि कर्मचारी मिळाले. हे अधिकारी कर्मचारी आणि हे राजकारणी यांनी खऱ्या अर्थानं ह्या ज्या काही बाबासाहेबांच्या चळवळीचा फायदा घेऊन त्यांना ते प्राप्त झाले अधिकार, आणि ह्यांनी ते डेऱ्या दाखल म्हणजे जसं जे काही राखीव जागेवर जे काही संसद सदस्य आणि विधानसभेचे सदस्य ते निवडून जातात, तर ते मालकाच्या ह्याच्यावरती इशाऱ्यावरती जातात आणि मग ते त्यांचेच होऊन जातात. त्यांनी जे काही म्हणजे त्या सूचीबद्ध समाज जीवन आहे त्यांचं प्रतिनिधित्व करण्याऐवजी त्यांनी त्यांच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करू लागले आणि ते होस्टाईल झाले, पूर्णतः होस्टाईल झाले. म्हणजे हे जे निवडून येणारे जे काही वर्ग होता तो पूर्ण होस्टाईल झाला, आणि अधिकारी वर्ग जो होता तो त्याला पूर्णतः या राजकारण्यांनी त्यांच्या मुसक्या बांधून त्यांना कसल्याही प्रकारचं म्हणजे हलडुलं करू दिलं नाही, आणि त्यांना त्यांचं म्हणजे जे काही प्रतिभा आहे लोककल्याणासाठी जी वापरायची जी काही ब्युरोक्रॅटिक जी काही ज्ञान आहे त्याचं ज्ञान त्यांना वापरू दिलं नाही, आणि हेही त्यांचेच म्हणजे उडत गेले, प्रस्थापित. त्यामुळं ते दोन्ही वर्ग जे आहेत बाबासाहेबांच्या चळवळीतून निर्माण झालेले जे काही रिसोर्सफुल वर्ग होता, म्हणजे संसाधन स्रोत जे निर्माण केले होते बाबासाहेबांनी, ते सर्व राजकीय आणि हे जे काही नोकरशाही हे जे काही संसाधन स्रोत, प्रभावी संसाधन स्रोत हे उपयोगात आले नाही. आणि म्हणून मग काय करावं लागलं, ह्या चळवळी जे काही बाबासाहेबांची चळवळ म्हणजे सर्वांगीण चळवळ जिवंत ठेवण्याचं काम लोकांकडं म्हणजे हे झालं, लोकांनी आपल्या शिरावर घेतलं. कारण पक्ष जे आहेत ती पक्ष बाबासाहेबांच्या नंतर लगेच त्यांनी म्हणजे असं एक नेतृत्व कुणी नाहीच, मग ते 10 अध्यक्ष झाले, म्हणजे त्याला प्रिसिडियम म्हटलं, अध्यक्षीय मंडळ. आणि मग अध्यक्षीय मंडळ म्हटल्यानंतर ते त्याचं जे काही अनेक नेते म्हणल्यानंतर मग त्याच्यात आंतरप्रभाव येणार. अशा पद्धतीनं ती युती त्याच्यानंतर युती झाली, आणि युतीमध्ये आपलं जे काही सर्व जे काही अस्तित्व होतं ते आपलं अस्तित्व जे आहे राजकीय अस्तित्व हे झालं. आणि म्हणून पुढं जे आहे ते म्हणजे पॅन्थर निघाली. पॅन्थरचंही बरंचसं काही आपण पाहिलंय, तर तेही पॅन्थरनेही जे उरलं सुरलं आरपीआयचं जे काही म्हणजे ताकद होती त्यांनाच कमजोर केलं त्यांनी, आणि कमजोर करून शेवटी मग त्यांनीच आरपीआयला बरोबर घेतलं. म्हणजे आरपीआयच्याच नाव स्वीकारून पुन्हा चळवळ म्हणजे राजकीय चळवळ उभा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पॅन्थरच्या लोकांनी राजकारणात प्रवेश केला आणि आरपीआयला नाम धारण करून पुन्हा म्हणजे राजकारण करायला सुरुवात केली. आणि त्याच काळामध्ये मग अनेक जे काही म्हणजे हे जे काही युतीमुळं जे काही रिपब्लिकन पक्षाचे जे काही म्हणजे हे होतं राजकारण होतं, ते जे रिपब्लिकन स्कूल थॉट म्हणून आपण, ते रिपब्लिकन स्कूल याला चॅलेंज म्हणून म्हणजे दुसरा पर्याय म्हणून, कारण ही परिस्थिती लक्षात घेऊन मग म्हणजे बहुजनांची एक स्कूल
म्हणजे निर्माण केली आणि त्याचं म्हणजे बामशेपच्या माध्यमातून आणि कांशीरामच्या माध्यमातून ही झाली. तर असं एक 2 स्कूल तयार झाले आणि त्यातून मग महाराष्ट्र हा जो आहे तो याचा केंद्रक राहिलेला आहे. आणि मग महाराष्ट्रामध्ये हे रिपब्लिकन स्कूल न एक आपलं लावून धरलं, आपलं जे काही चळवळ आहे ती लावून धरली. आणि नंतर मग बाळासाहेब आंबेडकर आले, आठवले म्हणजे पॅन्थरचे जे कोणी आठवले आहेत आणि वेगवेगळे पॅन्थरचेही लोक समोर आले आणि जोगेंद्र कवाडे आले. म्हणजे नामांतराच्या लढ्यातून म्हणजे नागपूर ते औरंगाबाद असा एक मार्च काढून, लॉंग मार्च काढून जोगेंद्र कवाडे लीडर झाले, मास लीडर झाले. जे आठवले पॅन्थरच्या ह्याच्यातून चळवळीतून पुढे आले, गंगाधर गाडे हे पुढे आले म्हणजे आणि आले हे सर्व. आणि म्हणजे नामांतराच्या चळवळीनं म्हणजे 16 वर्ष नामांतराच्या चळवळीनं यांचं म्हणजे हे जे काही रिपब्लिकनचं जे आंदोलन आहे ते आंदोलन जिवंत ठेवलं, नामांतराच्या इश्यूनं जिवंत ठेवलं. आणि मग बाळासाहेबांची जी एंट्री झाली, बाळासाहेब आंबेडकरांची एंट्री झाली, तर त्यांना सुद्धा हे जे काही बघ तोपर्यंत सर्वसामान्य जे समाज होता तो तिथर झाला होता. त्याला असं काही सापडत नव्हतं की काय करावं, कुणाला आपण म्हणजे नेता मानावं, कसं म्हणजे काय काय करावं. म्हणून तो स्वतः लोकच स्वतः त्याची गरज म्हणून आपला नेता समोर करायचे आणि त्याची जी काही गरज भागवायची. तर अशा रीतीनं म्हणजे बाळासाहेबांनी जी काही जे म्हणजे जवळपास 40-45 वर्ष बाळासाहेब म्हणजे याच्यात राजकारणात राहिले. आठवलेही राहिले, गवईही राहिले, कवाडेही राजकारणात राहिले, ते आपले कुंभारे त्याही राजकारणात राहिल्या. इकडं दादासाहेब गायकवाडाच्या नंतर म्हणजे इकडं नाशिकचं काही फारसं काही कुणी उत्तरदायित्व पाळलं नाही. परंतु ही जी काही नेते मंडळी राहिली आणि त्यांनी आपापले गट, सर्वांनीच आपापले गट निर्माण केले, आपापले म्हणजे सौते सुभे निर्माण केले. आणि मग सौते सुभे निर्माण केले तर त्यामुळं एक फार मोठी म्हणजे पोखळी महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाली. आणि ही पोखळी निर्माण झाली आणि त्याच काळात जी काही बाळासाहेबांनी म्हणजे सक्रिय झाले भारिप. आणि मग भारिपला त्यांनी जोडून म्हणजे बहुजन महासंघाचा प्रयोग म्हणजे जो केला. आणि मग ते एक म्हणजे त्यांनी एक जनाधार विस्तृत करण्याचं राजकारण केलं. आणि मग त्यांनी म्हणजे पण हे जवळपास 40-45 वर्ष राजकारणात सक्रिय आणि कमिटेड राहून बाळासाहेबांनी म्हणजे सक्रिय राहिले. तरीही आंबेडकरवादी जो जनसमूह आहे, जनाधार आहे, त्यांनी म्हणजे त्यांना मान्यता, त्यांच्या लिडरशिपला मान्यता दिली नाही लोकांनी. म्हणजे एकंदरीत आंबेडकरवादी जनाधार जो आहे तो आज इतका हुरळून जाणारा जनाधार नाही आहे किंवा भावनिक नाही आहे, तो वैचारिक आहे. आणि तो विचाराच्याच दिशेनं तो आपला कौल देतो. आणि मग म्हणजे 2014 मध्ये, 2019 मध्ये आणि 2024 मध्ये जे काही बाळासाहेबांचं जे राजकीय भूमिका समोर आलेली आहे, ती राजकीय भूमिका समोर म्हणजे राजकीय भूमिका घेऊन बाळासाहेबांचं ते राजकारण भारतीय समाज जीवनामध्ये महाराष्ट्रामधून उदयास येऊ लागलेलं होतं आणि ते एक विस्तृत होणार होतं. अशा परिस्थितीमध्ये बाळासाहेबांच्या राजकारणाला काउंटर करण्यासाठी मग त्यांनी म्हणजे प्रस्थापितांनी त्या सर्वच लोकांना म्हणजे एंटरटेन करण्याचं जी काही योजना त्यांनी बनवली. आणि त्यानुसार मग आमची जे कोणी जनाधार नसलेले जे नेते आहेत, त्या जनाधार नसलेल्या नेत्यांना म्हणजे त्यांना काहीतरी देऊन त्यांना सत्तेचं थोडंफार म्हणजे सत्तेमध्ये अब्सॉर्ब करून घेऊन त्यांनी ऍडजस्ट केलं. पण तरीही त्यांचं समाधान झालं नाही. आणि मग शेवटी त्यांनी म्हणजे हे जो काही आंबेडकरवादी जनाधार आहे तो इतका विस्तृत आहे, इतका व्यापक झालेला आहे. आणि आता हे आपलं आता म्हणजे आपली शेवटची घटका आलेली आहे अशा पद्धतीचं म्हणजे ब्राह्मण्य जे आहे ते म्हणजे जसं फडफड करू लागलेला आहे. आणि मग ह्या ब्राह्मण्याला म्हणजे जो चेक देणारा जो आहे, तो चेक देणारा जो काही आहे तो जनाधार आंबेडकरवादी जनाधार आहे.
आणि आंबेडकरवादी जनाधारानेच मग हे म्हणजे निर्णय घेतला की आता आमचं जे मान सन्मान आणि स्वाभिमानाची जी लढाई आहे ती लढाई बाळासाहेब आंबेडकरच लढत आहेत आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना सपोर्ट करण्याचा जो काही निर्णय आहे तो निर्णय आंबेडकरवादी जनतेने घेतला आणि जे कुणी भरकटले होते म्हणजे 1900 आणि 24च्या निवडणुकीमध्ये भरकटलेले होते त्यांनाही पुन्हा म्हणजे परत आपल्या या प्रवाहामध्ये म्हणजे मूल्याधिष्ठित प्रवाहामध्ये सहभागी होण्यास त्यांना मजबूर झाले आणि ते जे काही ज्यांना म्हणजे सत्तेचं जे काही हे देऊन सत्तेमध्ये सहभागी करून घेऊन हे यांना कॉर्नर करता येऊ ना गेले आंबेडकरवाद्यांना आंबेडकरवादी जनाधारांना म्हणून त्यांनी पुन्हा एक 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 आपल्या बरोबर घेतले. मग म्हणजे राहुल खांडेकर म्हणत होते की म्हणजे जोगेंद्र कवाडे बीजेपीकडे आहे, आठवले बीजेपीकडे आहे, कुंभारे बीजेपीकडे आहे, हे सर्व बीजेपीकडे आहेत आणि हे असतानाही तुम्ही म्हणजे पुन्हा म्हणजे बाळासाहेबांच्या म्हणजे बरोबर म्हणजे त्यांच्या घराण्याला बाबासाहेबांच्या घराण्याला तुम्ही म्हणजे डिस्टर्ब करून म्हणजे हे डिस्टर्ब जे आहे आनंदराजला तिकडे जे घेऊन जाणं आहे ते बाळासाहेबांना डिस्टर्ब करणं आहे. परंतु ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बाळासाहेब त्याच्यातून डिस्टर्ब होणार नाही आहेत कारण बाळासाहेबांचं जे काही ही जी काही सत्ता सूत्र जे आहेत स्वाभिमानी लोकांकडे आहेत आणि ती लोक चळवळीत निहित आहेत. बाळासाहेब जे ज्या चळवळीचं नेतृत्व करतात ते लोक चळवळीचं नेतृत्व करतायत हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. ती केडर बेस नाही आहे किंवा ती एका ह्याची चळवळ नाही आहे. म्हणून ह्या सर्व लक्षात घेता हे जे काही त्यांनी जे काही जवळ केलेले जे लोक आहेत हे जवळ केलेले लोक ते त्यांच्यासाठी ते निष्क्रिय वाटतात आणि म्हणून त्यांनी म्हणजे हा प्रयोग म्हणजे आनंदराजांना बरोबर घ्यायचं. आणि आता ह्यांचं सुद्धा असं वाटत असेल ना की आता असं आहे आनंदराज वगैरे यांचं आता कधी म्हणजे हे झालेले आहेत हे कोणत्या अँगल अशी काही नेता म्हणून त्यांचं काही कधी आयडेंटिफिकेशन झालेलं नाही आहे. त्यांनी आपलं इथे हिंदू मिलचं प्रकरण जे आहे ते हाती घेतलं आणि बघा एक गोष्ट की महाराष्ट्रातला जो काही जनसमूह आहे आंबेडकरवादी जनसमूह आहे त्यांनी आंबेडकरवादी जनसमूहानं बाबासाहेबांच्या वर निश्चिम असं प्रेम केलेलं आहे, बाबासाहेबांच्या घराण्यावर प्रेम केलेलं आहे, त्यांच्या वारसावर प्रेम केलेलं आहे आणि त्या प्रेमाचा भाग म्हणून आमचे म्हणजे आनंदराज जे आहेत ते आमचं कौतुक आहे. खरंच ते कौतुक म्हणून आम्ही म्हणजे हिंदू मिलला प्रभावी असं समर्थन दिलं, त्यांच्या लढ्यामध्ये सहभागी आले. नेतृत्व जे आहे ते आम्हाला स्पोक्समन म्हणून त्यांना पुढं करायचं आणि बाकी सर्व परिपक्व लोक जो जनाधार होता तो परिपक्व जनाधारानं ते सर्व आंदोलन लढलेलं आहे. म्हणून असं काही आनंदराज हे काही बाळासाहेब आंबेडकरांसारखं म्हणजे 40-45 वर्ष म्हणजे कठोर परिश्रमातून बौद्धिक कसरतीतून वाढलेलं नेतृत्व नाही आहे आणि म्हणून कसं आहे की ते त्याच्यातून फारसं काही त्यांच्या हाती लागणार नाही आहे हे बी नीट लक्षात घेतलं पाहिजे. हे जे काही म्हणजे RSS आणि ब्राह्मण जे लोक आहेत त्यांच्या हाती ह्याच्यातून काही लागणार नाहीये. तरीही ते कसं करतायत ते या म्हणजे हे जे आहे ते ब्राह्मणेतर अशी मैत्री हे केलंय त्यांनी. म्हणजे त्यांनी डायरेक्ट फडणवीस किंवा ते बीजेपीशी मैत्री नाही केली तर ती त्यांचे जे मित्र केलेले आहेत त्यांनी म्हणजे जी काही म्हणजे शिवसेना मूळ शिवसेना आहे त्या शिवसेनेतून जे काही तोडमोड करून जे हे गेलेले आहेत बाहेर म्हणजे प्रस्थापितामध्ये सहभागी झालेले आहेत ते शिंदे आणि ते बहुजन समाजाचे मराठा समाजाचे आहेत. आणि म्हणून मराठा समाज आणि एक असं एक जातीचं जे डोक्यात ठेवून म्हणजे जर काही झालंच तर ते मराठा समाज बघून घेईल असं एक आपण नामनिराळं राहू अशा पद्धतीचं नाही मिळालं तर मिळालं नाही मिळालं अशा प्रकारचं जे काही हे म्हणजे साठगाठ केलेली आहे. आणि याच्यातूनही असं काही सन्मानजनक त्यांची जी काही युती वगैरे केली युती ही सन्मानजनकच नाही आहे. आंबेडकरवाद्याला युतीचा आतापर्यंतचा जो अनुभव आहे तो फार वाईट अनुभव आहे आणि म्हणून असं काही फारसं म्हणजे मला असं वाटतं की हे बाळासाहेबांचं म्हणजे आनंदराजचं जे काही
नोंद आहे. आंबेडकर वाद्यांच्या म्हणजे बुद्धिवादी प्रकोष्ठनं जी नोंद घ्यायसारखं असं काही आनंदराजचं काही कार्यकर्तृत्व इतकं मोठं नाही आहे. फक्त ते आमच्या कौतुकाचं एक प्रतीक आहे. आम्ही त्यांचं कौतुक करतो कारण बाबासाहेबांच्या घराण्यातले आहेत. एवढंच त्यांचं जी काही जमेची बाजू आहे बाबासाहेबांचं घराणं आणि ती मग तिथं आमची जी काही आहे ती आमची म्हणजे निष्ठा खूप आहे. हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग निष्ठा, परंतु निष्ठेवर त्यांना निष्ठेवरही चालणार नाही चळवळ. त्यांना स्वतः काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे, त्यांना काहीतरी करावं लागणार आहे. आता यांना फार झालं तर काहीतरी करतील, कुठलं तरी एखादं म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून कुठंतरी काहीतरी देतील. फारसं असं काही ते करणार नाहीत कारण आतापर्यंतचा इतिहास आहे त्यांनी वापरूनच घेतलेला आहे. आणि त्यांना जर करायचंच होतं तर ते म्हणजे त्यांना जर आंबेडकर वाद्याशी युती करायची होती संविधानवाद्याशी तर मग त्यांनी संविधानाची जी भूमिका घेऊन त्यांनी सक्रिय व्हायला पाहिजे होतं. परंतु हे सर्व त्यांनी ते केलेलं आहे. त्याच्यातून काही फारसं निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. परंतु आमचा जो काही फळाभावडा जो काही वर्ग आहे म्हणजे जसं आंबेडकर वाद्यामध्ये सुद्धा म्हणजे हे आहे स्तरीकरण आहेत. हे बुद्धिवाद्याचा एक वर्ग आहे आणि दुसरा म्हणजे सर्वसामान्य जे काही भोळाभाळा बाबासाहेबांच्या वरती श्रद्धा असलेला आणि बाबासाहेबांच्या सर्व म्हणजे परिवारातले जे कोणी वारसदार आहेत त्यांच्यावर श्रद्धा असणारा एक वर्ग आहे. फार मोठा वर्ग आहे. त्यांच्या म्हणजे त्यांना असं वाटतं की बाबा हे आनंदराजनं हे काय बरोबर केलेलं नाही आणि असं त्यांना वाटते. आणि म्हणून मग आपलं काहीतरी सर्वच काही संपलेलं आहे. बाळासाहेबांना आता कसं काय म्हणजे हे किल्ला कसा सर करतील बाळासाहेब, हे जर बरोबर असते तर हे बाळासाहेब आपला हे किल्ला सर केला असता, असं एक लोकांची भावना आहे. आणि हे समाज मन आहे. तर समाज मन असं आहे की ते कसं करतील बाबा. परंतु बाळासाहेब आता टेस्टमध्ये उतरलेले आहेत. आता ते काही म्हणजे असे हे युतीच्या भानगडीत पडत नाहीत कारण युतीसाठी किती प्रेशर आलं ह्याच्यापासून. परंतु बाळासाहेबांनी एक शिताफीनं आणि सही सलामत ही जी काही आपली चळवळ ती आहे सुरक्षित केली आणि लोकांचा जनाधार विस्तृत केला. लोकांचा जनाधार विस्तृत केला म्हणजे बघा की त्यांनी फक्त बौद्ध जे आहेत बौद्ध हा केंद्र बनवला. परंतु त्याच्या अवतीभोवती सर्व वंचित ज्यांना कधीही सत्ता मिळालेली नाही अशा सत्तेच्या त्यांना स्वप्न सुद्धा पडलेले नाहीत अशा लोकांना म्हणजे आपल्या या प्रवाहामध्ये सहभागी करून घेण्यासाठी म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी आपला जनाधार विस्तृत केला आहे. ही डोकेदुखी म्हणजे ट्राईब ब्राह्मणेतर वर्ग जो आहे तो ओबीसी आणि ट्राईबचा वर्ग फार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे ध्रुवीकृत होत आहे. आंबेडकरवादी राजकारणाशी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली ध्रुवीकृत होत आहे महाराष्ट्रामध्ये. ही गोष्ट त्यांना फार मोठी म्हणजे धोक्याची घंटा वाटत आहे. आणि येणारा काळ जो आहे तो येणारा काळ हा त्यांचं कुचंबर करणारा आहे. हे त्यांना मरण दिसत आहे. आणि मग त्या मरणाला दूर नेण्यासाठी म्हणजे मरण तर आहेत परंतु ते दूर नेण्यासाठी म्हणून म्हणजे आनंदराजचा असा काही उपयोग होतो का त्याच्यासाठी शिंदे साहेबांना समोर करून मराठा आणि बहिष्कृत वर्ग बौद्ध असं जे काही यांचा जो काही थोडाफार जनाधार तोडता येतो का आपल्याला जोडता येतो का हा एक भाग आहे राजकारणाचा भाग आहे. आपण त्याकडं म्हणजे फारसं काही लक्ष देण्याची गरज नाही. परंतु एक जनमत जे आहे तर लोकांनी बिथरून जाण्याचं काही कारण नाही आहे. हे जे काही आहे ते हे चाललेलं आहे ते जे स्ट्रॉंग असतात त्यांच्यावरच तर धडका घेतात. तेच तर किल्ले उद्ध्वस्त करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावतात. म्हणजे बाबासाहेबांचा किल्लाच आहे राजगृह म्हणजे बाबासाहेबांचा किल्ला आहे. आणि बाबासाहेबांच्या किल्ल्यावर हल्ला करायचा तर ते हल्ला म्हणजे करण्यासाठी जे काही त्यांची जी धडपड चालू आहे ती धडपड हे इतका स्ट्रॉंग असल्यामुळेच तर हल्ला करत आहेत. हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. कारण कमजोर लोकांना लोक मानत नाहीत. त्यांची नोंद सुद्धा घेत नाहीत. आज आंबेडकरवादी चळवळ ही स्ट्रॉंग झालेली आहे, बळकट झालेली आहे, प्रबळ झालेली आहे, लोकाभिमुख झालेली आहे. लोकांचा जनाधार त्यांना मिळालेला आहे आणि म्हणून त्यांच्यावरती हे हल्ले आहेत. आणि मग ते असे म्हणजे जसं की आता आम्ही कसं असतो
थोडीशी समज बी कमी असते, म्हणजे अनुभव कमी, समज कमी, आणि मग थोडस काहीतरी आपण सत्तेमध्ये गेल्यानंतर आपण समाजाचं काही थोडंफार भलं करू, असं ह्यांच्या म्हणजे उथळ असं डोक्यामध्ये असते. आणि या जुजबी कारणापायी हे म्हणजे युतीच्या म्हणजे ह्याला तंत्राला, युतीच्या गुंगीला हे म्हणजे हे पडतात, बळी पडतात. आणि त्यात तसा हा भाग आहे. म्हणून मला असं वाटतं की हा म्हणजे फार काही असा म्हणजे नोंद घ्यावा असा मुद्दा नाही आहे. परंतु म्हणजे हे जे आहे ते आता जसं बघा ना की अनेक आंबेडकर वाद्याचे अनेक गटतट आहेत. ते माने आहेत, ते मानकर एक आहे बघा, त्यांनी मागे ते म्हणजे बाबासाहेबांपेक्षा मी फार मोठा आहे असं म्हणत होते, ते मानकर आहेत. माने आहेत म्हणजे हे म्हणजे विधी तज्ञ. पण ह्यांना म्हणजे कसं मला काही कळत नाही आहे. आता मी त्यातलाच होतो, त्यांनी विचारायचं की तुम्ही म्हणजे बाहेर पडून तुम्ही बी स्वतंत्र पक्ष काढला होता, काय तुमचा अनुभव, मला विचारायलाच आले नाही. तरी मी सांगितलं असतं काय काय आहे ते मानकरनं बी नंतर पक्ष काढला, मानेने बी नंतर पक्ष काढला, मी त्याच्या अगोदर काढला होता. पाहिलं मी हे सर्व काही. हे जे आहे ते हे जुजबी लढाई लढून चालणार नाही. ही जुजबी लढाई केव्हा, जिथं आपल्याला कुणी नेतृत्वच दिसत नव्हतं, नेताच दिसत नव्हता, म्हणून हे 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 म्हणजे हे प्रवाह निर्माण झाले होते. आता नेताही समोर आहे, चळवळ ही विस्तृत झालेली आहे, जनाधारही मोठा होत आहे. आणि मग अशा वेळेस कसा म्हणजे आम्ही आता एक मोठं उद्दिष्ट समोर ठेवून आपण आपल्या स्वतःला म्हणजे विलीन करून घेतलं पाहिजे, लोकांमध्ये विलीन करून घेतलं पाहिजे. आंबेडकरवादी जनाधारामध्ये, म्हणजे ह्या नेत्यांनी आंबेडकरवादी जनाधारामध्ये विलीन करून घेतलं पाहिजे. म्हणजे हे कवाडे आहेत, आठवले आहेत, कुंभारे आहेत, म्हणजे गवई आहेत, हे आठवले, आणखी हे जे कोणी म्हणजे हे आनंदराज आहेत, आणि आमच्यासारखे जे कोणी आहेत त्यांनी सर्वांनी आम्ही ते विलीन करून घेतलं. परंतु आणखी कोणी असेच म्हणजे काटावर बसलेले आहेत की मला फार कळतंय बाबा, मीच करतो आता वगैरे, असं काही होणार नाहीये. राजकारण इतकं काही म्हणजे सहज आणि सहज तुम्हाला काहीतरी म्हणजे हे होईल. लोककल्याणाचं राजकारण हे लोकांच्या जीवावर होत असते, आणि लोकांचा आधार त्याला असावा लागतो, लोकांचं शहाणपण त्याच्यामध्ये कामी आलं पाहिजे. तर हे सर्व करण्यासाठी त्या सर्व लोकांना भान आलं पाहिजे. माने साहेबाला भान आलं पाहिजे, त्या मानकरला भान आलं पाहिजे. नाही ते विनाकारण वेस्टेज करत आहे ते आपल्या ताकदीचं. आणि म्हणजे तसं वामन मेश्रामचं नेटवर्क आहे, तर त्यांनी काय करत आहेत मला काही कळतच नाहीये. कुठं ते म्हणजे एक असं स्वयंभू असं उभं राहायचं सोडून काय करत आहेत. हे सर्व जे काही आहेत हे प्रवाह जे आहेत त्यांनी असे एकत्रित केले पाहिजेत. संभाजी ब्रिगेड आहे, हे सर्व प्रवाह आता तयार आहेत क्रांतीसाठी. हे म्हणजे बहिष्कृत वर्ग जो आहे, बहिष्कृत वर्ग, ब्राह्मणेतर मधला वर्ग, फुल्यांच्या चळवळी मधला वर्ग, आणि हा मिडल क्लास जो आहे, मराठा समाज, हे सर्व आता क्रांती प्रक्रियेमध्ये गतिमान होण्याच्या तयारीमध्ये आहेत. यांना आता म्हणजे ऐक्य भाव, आणि त्यांना असं एक संघ असं म्हणजे ताकद, एक राजकीय रिझल्ट ओरिएंटेड ताकद म्हणजे पाहायला मिळण्यासाठी तशी म्हणजे हालचाली व्हायला पाहिजेत. आणि त्या होण्याचा एक भाग म्हणून सर्वांनी म्हणजे भानावर यावं. आणि असं जी काही छोट्या मोठ्या घटना घडत राहतात, तर ह्या छोट्या मोठ्या घटनेनं असं काही फारसा फरक पडत नाही. शत्रू खऱ्या अर्थानं म्हणजे सत्ता मिळाली म्हणजे आता इतकी सत्ता मिळाली, एवढं मोठं म्हणजे हे आहे, म्हणजे मोदी मोदी मोदी, कधी काही त्यांचा गाजावाजा नाही झाला. ते निवडून आले तर त्यांचे कधी काही म्हणजे असे उत्सव साजरे झालेले नाही आहेत. पूर्वी आम्ही पाहायचं बा, जे निवडून यायचं ते फार म्हणजे बॅलेट पेपरवर जेव्हा निवडणुका होत होत्या त्यावेळेस निवडून यायचे तर फार जल्लोष करायचे निवडून आल्यानंतर. ते आताचे जे ईव्हीएम मध्ये निवडून आलेले लोक जल्लोष करत नाहीत, काय नाही, त्यांना वाटतही नाही की आपण निवडून आलो बा. नुसतं म्हणजे ते एकमेकाचा तिरस्कार आणि घृणा हे चालते, म्हणजे जातीचं युद्ध करतात, जातीमध्ये भांडणं लावतात. हे काय चाललेलं आहे असा म्हणजे इमॅच्युरिटीचा जो काही इमॅच्युअर राजकारण चाललेलं आहे. आणि आपल्या भारतीय संविधानाला बाजूला ठेवून, साईड ट्रॅकला ठेवून हे आपलं म्हणजे भामटे लोकांचं जे काही राजकारण चाललेलं आहे त्याला योग्य असं वळण देण्याचं, योग्य लाईनवर आणण्याचं जी काही वेळ जी आहे ती वेळ आता जवळ येत आहे. आणि म्हणून हे सर्व लोक हातगाईवर येऊन हे किल्ले, आमचे जे काही आंबेडकरवाद्याचे किल्ले
आता आता जो प्रतिस्पर्धी जो आहे हे नीट लक्षात घ्या, म्हणजे ब्राह्मण्य एका बाजूला आहे आणि दुसरा आंबेडकरवादी आहे, हे नीट लक्षात घ्या. आंबेडकरवाद्यामध्ये आता काय झालं की आंबेडकरवाद्यामध्ये ब्राह्मणेतर वर्ग, बहिष्कृत वर्ग आणि ट्राईबचा वर्ग हा 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 जो काही आहे तो आंबेडकरवाद्यामध्ये जो ऑर्गनाईज झालेला आहे आणि ब्राह्मण्य आयसोलेट झालेला आहे. भांडवलदार आणि ब्राह्मण्य हे आयसोलेट होऊन ते त्यांच्या म्हणजे भांडवलदाराच्या संसाधन स्रोतावर आणि ईव्हीएमच्या जोरावर त्यांनी इथले जे काही जागृत लोकसंग्रहावर ते अटॅक करत आहेत. आणि त्या लोकसंग्रहावर अटॅक करणं बघा ना तुम्ही की जे शिवसेना फोडली ह्यांनी, शिवसेना म्हणजे काय केलंय बघा की हे हा बदला घेतलेला आहे त्यांनी, हे नीट लक्षात घ्या. पेशवाई जी आली आणि मग ते पेशवे आणि छत्रपती यामध्ये जे काही संघर्ष झालेला आहे त्याच्यामध्ये कायस्थांचा जो रोल आहे तो छत्रपतीच्या बरोबर होता, हे नीट लक्षात घ्या. छत्रपतींची जी काही चळवळ होती म्हणजे शिवाजी महाराजांचं जे काही म्हणजे अनुयायी आणि ते छत्रपतीचं जे राज्य होतं ते राज्य बळकट करण्यासाठी, विस्तृत करण्यासाठी सिकेपी वर्गानं म्हणजे हे केलं होतं. आणि तो राग हा पेशव्याच्या विरोधातला लढायचा म्हणजे प्रबोधनकारांनी जी काही, तुम्हाला जर पाहायचं असेल तर मग प्रबोधनकाराकडे पहा, प्रबोधनकाराला विरोध केला, त्यांना कितीतरी त्यांच्यावरती हल्ले झालेले आहेत, लक्षात घ्या. आणि त्यानंतर प्रबोधनकारांचे चिरंजीव बाळासाहेब ठाकरेंनी ही शिवसेना बनवली आणि ह्या शिवसेनेला म्हणजे आता हे जे तोडलं त्यांनी, बीजेपीनं तोडलं, तोडमोड केलं, तर ते देखील म्हणजे ओबीसीच्या माध्यमातून तोडमोड केलेली आहे. म्हणजे ओबीसीच्या माध्यमातून म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे जे आहेत आमचे ओबीसी समाजामधले, त्यांच्या करवी हे म्हणजे बाळासाहेबांशी मैत्री करून हे सर्व म्हणजे एकंदरीत जे काही राजकारण आहे हे राजकारण कायस्थांचं जे राजकारण आहे ते कायस्थांचं राजकारण, त्यांचं प्रभुत्व हे कमी करण्यासाठी म्हणून त्यांनी म्हणजे शिंदेच्या माध्यमातून म्हणजे छत्रपती आणि कायस्थ यांच्यामध्ये संघर्ष म्हणजे लढाई लावून हे त्यांचं जे काही म्हणजे हे केलेलं आहे. आणि म्हणून दोन भाऊ जे एकत्रित आलेले याच मुद्द्यावर एकत्रित आलेले आहेत म्हणजे राज आणि उद्धव हे येत आहेत. तर ते हे सर्व गोष्टी हे अंडर करंट्स आम्हाला नीट समजून घेता आले पाहिजेत. आणि हे ब्राह्मण्यानं आपलं ब्राह्मण्य दाखवलेलं आहे आणि म्हणजे प्रबोधनकाराच्या जे काही बदला त्यांनी हे अशा पद्धतीनं शिवसेना फोडून त्यांनी केलेला आहे. आणि मग शिवसेना फोडली तर फोडली, आता पुन्हा आंबेडकरवादी किल्ला त्याच्यावरती हल्ले करण्यासाठी आनंदराजला या शिंदेच्या माध्यमातून म्हणजे फोडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. म्हणजे एकंदरीत नीट लक्षात घेतलं पाहिजे, हे जे अंडर करंट्स आहेत हे आम्हाला समजून आले पाहिजेत. तर ही पार्श्वभूमी आहे त्याला. काय म्हणजे प्रबोधनकारांच्या याच्यातून आउटपुट निघालं बाळासाहेबांची जी म्हणजे शिवसेना, आणि ते आज जे काही महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं जे काही मराठ्यांचं जे राज्य होतं म्हणजे मराठ्यांचं राज्य ते म्हणजे रणनीतिक दृष्ट्या टिकलं. आता ते म्हणजे पूर्ण ब्राह्मण्याने म्हणजे हे करून घेतलं. तर ह्या सर्व गोष्टी म्हणजे लक्षात घेता ह्या म्हणजे आनंदराज जे काही तिकडे गेलेले आहेत हा एक दीर्घ काळातील ज्या रणनीतीमध्ये जे काही त्यांना सापडतंय ते एक असं यांचं असं तोडलं. आता ही आंबेडकरवादी काही चळवळ आहे ही चळवळ अशी आपण तोडू, अशा प्रकारचा हा जो काही डाव आहे त्यांचा तो डाव आम्ही ओळखला पाहिजे आणि आपले जे किल्ले आहेत आपापले किल्ले मजबूत केले पाहिजेत. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय